अनेक लोक पक्ष सोडतील, कुठल्याही पक्षामध्ये राहिला तर महाविकास आघाडीमध्ये राहिला कोणीही उत्सुक नाही. त्यांचे नेतेसुद्धा अतिशय वेगळ्या मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी चाललेले आहेत. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का? विधानसभेच्या निकालापासून जयंत पाटील गप्प आहेत. मात्र पाटील गप्प का आहेत याचं उत्तर कोणाकडेच नाही. आता प्रश्न हा की जयंत पाटलांच्या शांततेचा अर्थ काय घ्यायचा? जयंत पाटील बोलत नाहीत याचा अर्थ त्यांचं ठरलंय का? हे समजण्यासाठी थोडं मागे जाऊया. शरद पवार गटातील काही नेते हे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा यापूर्वी अनेकदा झाल्या होत्या. विधानसभेच्या विशेष अधिवेशनातही जयंत पाटलांचं योग्य वेळी योग्य निर्णय हे वाक्य अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं होतं. पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं योग्य वेळी योग्य निर्णय. त्यानंतर अजित पवार गटाच्या नेत्याच्या एका विधानाने पुन्हा चर्चा सुरू झाली. नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक मोठं विधान केलं. मिटकरी म्हणाले की मला असं वाटतं की एक मंत्रिपद जे खाली ठेवलंय त्याकरता योग्य व्यक्ती योग्य वेळ हे ते बोललेत ना, लवकरच योग्य निर्णय घेतील, त्याच्यामुळे तो योग्य निर्णय होईल. तुम्ही बघा आता एक जागा जी राखीव ठेवलेली आहे, काय वन डाऊनला जो प्लेअर होतो ना ते वन डाऊन प्लेअर करता ठेवलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते लवकरच आमच्याकडे येतील. आता तर चर्चा सुरू झाल्या आहे. जयंत पाटील प्रदेश अध्यक्षपद सोडणार आहेत. तरीही जयंत पाटील गप्प आहेत. पाटलांना थांबवण्यासाठी शरद पवारांकडून काही प्रयत्न होत आहेत का, की पाटलांचं आता खरंच ठरलंय? तुम्हाला काय वाटतंय? जयंत पाटील साहेबांना सोडतील? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारने आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.